अशी शाल, मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन या मंचावरती सन्मान आपण सन्मान देऊन सन्मानित करण्यात येत आहे अंकिता पाटील ठाकरे यांना पुणेरी पब्लिक अध्यक्ष महादेवजी जानकर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी माननीय श्री वसंत मोरीजी यांना आदर्श नगरसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे। संपूर्ण होतोय। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण हा पुरस्कार प्रदान करू। टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या मंचावरती इम्तियाजी जलील यांचा आदर्श खासदार पुरस्कार देऊन सन्मान गजरामध्ये आपण हा पुरस्कार या मंचावरती वितरित करूयात। पुणेरी पगडी स्नेहाचं वस्त्र मानपत्र श्रीरंगटी मारणे यांचा आदर्श खासदार पुरस्कार देऊन सन्मान आणि मानचिन्ह देऊन या व्यासपीठावर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय महादेवजी तरस यांना अब तो अंकिता जी आप भी घूर के देख रही है मुझे तो क्या है, दिक्कत ये हो गई है कि आजकल मैं किसी आमदार से अगर मिलता हूँ सुबह के वक्त में तो मैं पूछता हूँ कैसे हो, तो कहता अच्छा है। मैं बोलता कहाँ है, तो बोलता यहीं हूँ। मैं बोलता यहाँ नहीं, इधर से है क्या इधर से है। और अगर वही आमदार शाम में मिलता है तो दोबारा उसको पूछता हूँ किधर है, क्योंकि सुबह कहीं और है तो शाम में कहीं और है। आज राजनीति ये स्तर के ऊपर आ गई है और इसके लिए अगर कोई जिम्मेदार है तो हम जो स्टेज के ऊपर बैठे हुए हैं वो जिम्मेदार नहीं है। यू डिजर्व द लीडर यू इलेक्ट। आप जिनको चुनकर देते हैं ये आपकी जिम्मेदारी है। मैं तमाम लोगों से ये कहना चाहूंगा, ठीक है इस देश के अंदर जात धर्म मजहब बहुत मायने रखता है, लेकिन जिस दिन इस देश का एक एक इंसान को देखकर वोट करना शुरू करेगा तो उस देश की हालत भी बदल जाएगी, देश की हालत भी सुधरेगी। लेकिन अगर जात देखकर, धर्म देखकर, मजहब देखकर, पार्टी देखकर अगर वोट करते रहोगे तो 75 साल हो गए हैं हम बस उसी पानी के लिए लड़ते हैं, अच्छी सड़क के लिए लड़ते हैं, बेरोजगारी के लिए लड़ते हैं। वही 8 लाख करोड़ रुपया अगर इन नौजवानों के अंदर बांट दिया जाए तो ये रोजगार खड़ा कर सकते हैं और कईयों को रोजगार देने की ताकत रख सकते हैं। इस सेशन के बाद मुझे ये बताया गया है कि पत्रकारिता के ऊपर एक सेशन होने वाला है जिसके अंदर ये चर्चा होने वाली है कि मीडियाचा खरा मालक कोण। कसली चर्चा साहेब, मीडियाचा खरा मालक कोण? दोनच लोक आहे या देशामध्ये आता, सगळ्यांचे मालक तेच। एक राहिला होता ज्याच्यामध्ये मी 12 वर्ष काम केले एनडीटीव्ही मध्ये, तेही विकून घेतलं। अडानी जी, अंबानी जी, और कौन है? और फिर उसके ऊपर आप ये भी चर्चा करने वाले हैं निष्पक्ष पत्रकारिता ते काय आहे? म्हणजे 24 वर्ष मी काम केलेलं आहे आणि आता माझा सोडण्याचं कारण जे होता त्याच्यामध्ये प्रमुख कारण हे पण होता की आज देशामध्ये कोणताही न्यूज चॅनल आणि कोणताही न्यूजपेपर निष्पक्ष पत्रकारिता करत नाही। हे दुर्दैवी गोष्ट आहे, कारण डेमोक्रेसीचे जे 4 पिलर्स आहे त्याच्यामध्ये पत्रकारिताचा ही एक मोठा योगदान है। और अगर पत्रकार ही अगर इस तरह के अगर हो जाएंगे तो कैसा होगा। मैं इसीलिए चाहता हूं कि कोई ना कोई आज के इस दौर के अंदर सच बोलने वाला भी चाहिए। बरने साहब मुझे घूर कर देख रहे हैं कि अब क्या बोलेगा करके उसके अंदर, और जब मैं खड़े रहता हूं तो लोकसभा में भी बहुत सारे लोग घूर के देखते हैं कि आप क्या बोलेगा करके। कोई ना कोई तो वहां पे सच बात बोलने वाला चाहिए, वरना आप ये बताइएगा इतने सारे पढ़े लिखे लड़के हैं लड़कियां हैं, हर एक के हाथ में मोबाइल होगा। अगर मोबाइल निकालेंगे उसमें कैलकुलेटर निकालेंगे और कैलकुलेटर निकालकर मैं आपको एक आंकड़ा बताऊंगा, वो आंकड़ा अगर आप लिख सके तो मैं समझूंगा कि आप जिंदगी का इम्तिहान पास हो गए। 8,48,196 करोड़ रुपीस लिख सकते हैं आप।
ये सेशन खत्म होने के बाद कोशिश करके देखिएगा कि कितने शून्य उसके अंदर आते हैं। 8,48,196 करोड़ रुपीस सरकार बड़े बड़े उद्योगपतियों को माफ कर देती है, और फाइनेंस मिनिस्टर पार्लियामेंट के अंदर खड़े रहकर यह कहती है कि आरबीआई ने हमसे यह कहा है कि हम नहीं बता सकते हैं कि ये हमने पैसा किसको दिए। है कि इस मंच के ऊपर एक हमारी बहन बैठी हुई है, अंकिता पाटिल ठाकरे मैडम। उनका जब इंट्रोडक्शन चल रहा था तो मैं बड़े गौर से सुन रहा था, और एक बात मैं अंकिता आपको बताना चाहता हूँ। मोदी जी ने एक नारा दिया था कि अच्छे दिन आने वाले हैं। मुझे नहीं मालूम है कि वो अच्छे दिन आम लोगों के लिए कब आने वाले हैं, जब लेकिन ऐसे नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर आएंगे तो देश के अच्छे दिन आने वाले हैं, ये आप समझ लीजिएगा। एक बात यह है कि आपने यहाँ पर युवा जो संसद का आयोजन किया है, आपकी मंशा यही है, आपके इरादे यही है कि इनमें से कुछ नौजवान लड़के और लड़कियां राजनीति के अंदर भी आना चाहिए। और मैं भी यही कहना चाहूँगा कि अगर आप लोग ये समझ रहे हैं कि नहीं हमारे पास तो पैसा नहीं है, हमारे कोई माता पिता कोई बड़ा नेता नहीं था कि मैं राजनीति के अंदर आ जाऊँ, हमारे पास कोई मनी पावर मसल पावर नहीं है तो मैं कैसा राजनीति के अंदर आ सकता हूँ करके, अगर उसकी ज़िंदा मिसाल देखना है तो ये आपके सामने इम्तियाज़ जलील खड़ा हुआ है कि सितंबर 2014 को 24 साल की मेरी पत्रकारिता का जीवन मैंने ख़त्म किया। मैंने कहा कि अब पत्रकारिता करूँगा नहीं, बच्चों को पत्रकारिता सिखाने के लिए किसी इंस्टीट्यूट में जाऊँगा और बच्चों को पत्रकारिता सिखाऊँगा। सितंबर में मैंने रिज़ाइन किया और किस्मत देखिए कैसा खेल खेलती है, अक्टूबर में औरंगाबाद शहर का आमदार हो गया, और वो भी बड़े बड़े दिग्गजों को हराया। फिर 2019 का जब वक्त आया तो सारे लोगों ने कहा कि यार वो तो एक्सीडेंट था, तू जीत गया, अब तू खासदार भी बनने के लिए सोच रहा है। किसी ने भी साथ नहीं दिया, हर एक कहता था कि नहीं खासदार बनना बड़ा मुश्किल है। और मैं जिस इरादे के साथ खड़ा हुआ था वो मंत्र मैं आपको भी देना चाहता हूँ। ज़िंदगी के अंदर इस मंत्र को हमेशा इस्तेमाल करिएगा कि मंजिल मिले ना मिले ये मुक़द्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये गलत बात है, हम कोशिश करें तब जाकर जीते। और मैं खुद चाहता हूँ कि राजनीति के अंदर जब तक पढ़े लिखे बच्चे आएंगे नहीं, लड़के और लड़कियां राजनीति के अंदर, तो आपको कोई अधिकार नहीं है कि इस देश के अंदर क्या खराब हो रहा है, इस राज्य के अंदर क्या खराब हो रहा है, आपको शिकायत करने का कोई अधिकार नहीं है। इफ यू वांट टू चेंज द सिस्टम यू हैव टू बी पार्ट ऑफ दैट सिस्टम। ये आपको समझने की जरूरत है। अगर मुझे कुछ बदलाव लेकर आने का है तो मैं एसी के कैबिन के अंदर सोफे में बैठकर सिर्फ ये आलोचना नहीं करना चाहिए कि राजनीति कितनी घटिया स्तर के ऊपर चली जा रही है करके, आपको उस सिस्टम का हिस्सा बनना पड़ेगा। शरदुल साहब, आपका जब इंट्रोडक्शन किया जा रहा था तो आपके कितने सारे डिग्रीज, आपने कितना पढ़ लिए भाई? आपके इतने सारे डिग्री देखने के बाद मुझे एक एहसास हुआ है कि शरदुल जी आप एक इंस्टीट्यूट चला रहे हैं, लेकिन जो देश को चलाने की जिनके ऊपर जिम्मेदारी है, जिसमें मैं भी हूं, ये दो साहब भी है, बरने साहब भी है, तड़स साहब की है, ये एक अकेला ऐसा फील्ड है जहां पर आप कुछ नहीं भी पढ़े हैं तो आप नेता बन सकते हैं, लोकसभा में बैठ सकते हैं, विधानसभा में बैठ सकते हैं। इसमें इसीलिए एक ठहराव पास करिएगा कि कम से कम आज मैं देखता हूं कि एक पियून की नौकरी का एडवर्टाइजमेंट जब निकलता है तो उसमें यह लिखा जाता है कि कम से कम 8वीं पास होना चाहिए, 10वीं पास होना चाहिए, एमपी बनना है, आप बन सकते हैं। इसीलिए आज इस देश को बहुत सख्त ज़रूरत है कि कहीं ना कहीं आपको राजनीति के मैदान के अंदर भी, हो सकता है कि आपके परिवार वाले आपसे ये कहेंगे कि नहीं ये हमारी फील्ड नहीं है, तुम इसमें कहाँ जा रही हो, तुम इसमें कहाँ जाना चाहते हो, कैसे जीत सकोगे। लेकिन अगर आपके अंदर हौसले है, अगर आप कुछ बदलाव लाना चाहते हैं, देखिए लोकतंत्र के नाम के ऊपर, डेमोक्रेसी के नाम के ऊपर हमने एक IAS किया हुआ, IPS किया हुआ
एमपीएससी यूपीएससी पास किया हुआ, इनके सर के ऊपर कौन बैठे हुए हैं? तो हम बैठे हुए हैं। ये कैसा लोकतंत्र है? कहीं ना कहीं हमको इस बारे में सोचने की जरूरत है, और ये नौजवान आप लोगों को सोचने की जरूरत है। नंतर अर्जुन सिंगशी आला, म्हणजे माझं नशीब चांगलं आहे की मी आप्पा नगरसेवक जिल्हा परिषदेच्या भानगडीत आमदारकीच्या पडलोच नाही, खासदार केला, डायरेक्ट नॅशनल पॉलिटिक्सला फिरलो. त्यामुळे मला एक फायदा झाला की देशामध्ये मला फिरता आलं. ही मोठ्या सेलिब्रिटीज आहेत, ज्योती बसू यांच्याशी आम्हाला संबंध आला, त्यांच्याशी आम्हाला संधी मिळाली, आणि त्यामुळं मला समजलं काय भानगड आहे. लोकसभेत नाही जाता आलं मला, 4 वेळा पडलो. पण आप्पा आता माझं म्हणणं आहे 10-12 आमदार माझं आलं तर राज्यसभेवर तरी माझ्या पक्षातनं मी जाईन ना. आणि डेफिनेटली माझा इरादा आहे की आनेवाल्या 2024ला मी लोकसभा जिंकणारच, आणि ती बी राष्ट्रीय समाज पक्षात. बारामतीत ह्या भागाचं माझ्या उपकार आहेत. मला फक्त बारामती शहरानं माझ्यावर प्रेम केलं नाही. ह्या भागाने मला 38,048 त्यात जाधवर सरांचं योगदान आहे, वसंत मोरेचं योगदान आहे, सर्वांचं आहे. आणि इम्तियाज जलील, मी आणि माझी बहीण पंकज त्या हेलिकॉप्टरनं जात होतो. तुमच्या अगोदर करायला माझा देखील तुम्हाला आशीर्वाद होता. जाहीर पत्रकारांना सांगू इच्छितो, इम्तियाज जलील जिंकावा, कारण ही इज अ ब्रिलियंट मेंबर ऑफ पार्लमेंट. अशी माणसं निवडून आली पाहिजे. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, आम्हाला बघितलं जाताना आप्पा म्हणणार ओबीसी आहे, धनगर आहे. अरे इंटेलेक्च्युअल देखा ना आमचं IQ काय आहे, इंटेलेक्च्युअल क्वालिटी काय आहे आमची. अमेरिकेला खासदार आमदार मंत्री होणं सोपं आहे, पण पक्ष काढणं फार अवघड आहे आणि पक्ष सांभाळणं फार अवघड आहे. आम्ही आमदार निवडून येतोय, तडस साहेबाचा पक्ष पळवून येतोय. आम्ही आमदार निवडून येतोय, लगेच त्या भारणे साहेबाचा पक्ष पळवून येतोय. हे आमचे 4-5 आमदार आल्याशिवाय आम्हाला ही लोक भेटणार नाहीत. बरोबर आहे इम्तियाज जलील. म्हणून आता काय करावं लागेल, छोट्या छोट्या रिजनल पार्टीला दिवस चांगलं आलं पाहिजे, आणि आलं पाहिजेत प्रत्येक राज्यात. तेलंगणा राज्य आप्पा सर्वात टॉप चाललंय आज आपलं इंडियामध्ये. तेलंगणा आणि तामिळनाडू राज्य टॉप चाललंय का? रिजनल पार्टीच्या हातात राज्य आहे. तुम्ही TRP देखा तिथला, GDP देखा पहा तिथला. आमची राज्य शाहू फुले आंबेडकर म्हणतोय नद्या नाल्या धरणं एवढी मोठी आहेत, मग आमच्या राज्यात का डेव्हलपमेंट होत नाही, याला जिम्मेदार कोण आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून बांधवांनो, आपण देखील प्रयत्न करून आपण राजकारणात उतरलं पाहिजे. कुठलंही क्षेत्र निवडा, त्या क्षेत्रात तुम्ही डिटेल अभ्यास करा, डिटेल कष्ट करा, आणि त्या मार्गातून जाण्याचा प्रयत्न करा. मला अध्यक्ष करून या जाधवर इन्स्टिट्यूटनं काय माझ्यात पाहिलं मला माहीत नाही, मला अध्यक्ष केलं, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि ज्या सेलिब्रिटींना, वसंत मोरे साहेब असतील, तुम्ही आता आमदार व्हावं, खासदार व्हावं ही शुभेच्छा देतो. अंकिता पाटील आणि ठाकरे, तुम्ही आमदार खासदार व्हावं. आता तुम्ही तर आता मोठ्या घरातलाच गेलाय तिकडं, त्यामुळे तुम्हाला हे आमच्या शुभेच्छा आहेत. आणि आप्पा तळससाहेब, इम्तियाज जलील, तुम्ही तिघांनी पार्लमेंटमध्ये निवडून पुन्हा मिनिस्टर बनावं ही शुभेच्छा देतो. इम्तियाज जलील, तू मायावरच राहशील, काय काळजी करू नको, कारण आमचं नशीब काय खरं नाही. कारण आपण जर भाजप किंवा ह्यांच्यात असतो तर आपण मंत्री झालो असतो. आपण भाजपचं नाही म्हणून तुम्ही अनटचेबल आहात, आहे का नाही, काँग्रेसमध्ये नाही म्हणून अनटचेबल आहे, त्यामुळे आपल्याला हे नाही. पण आपण दोघं असा बंदोबस्त करू की यांचं सरकार बनतंय का नाही याचा विचार आपण करू. आपल्याला घेतल्याशिवाय यांचं गणित बनलं नाही पाहिजे, ही पॉलिसी खेळू आपण, तुम्हाला सांगतो. म्हणून अशा शुभेच्छा देतो. घरीच गेलो नाही आप्पा, लग्न नाही, पोरगी कुणी दिली नाही, धनगराने नाही, मराठ्याने नाही, आणि त्या भांगडीत पडलो बी नाही. म्हणून आम्ही हे संसार करतोय. लोकच गाड्या देतात, लोकच पैसे देतात. आज पक्ष उभा करलाय. 2 राज्यात मला इम्तियाज जलील मान्यता मिळाली की आय एम बिकम ए नॅशनल पार्टी. दिल्लीत मला घर मिळणार पक्षाचा अध्यक्ष म्हणून. आता मला मुंबईत मिळाले, गुजरातमध्ये मिळाले, कर्नाटकात मिळाले, उत्तर प्रदेशमध्ये मिळाले. पक्षाला कार्यालय, गव्हर्नमेंटला वोटिंग पाहिजे का नाही आपलं, त्या वोटिंगच्या दृष्टीनं मी त्या प्रयत्नात चाललो आहे. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, तरुणांनो, तुम्हीही राजकारणात या. आणि मोठ्या पक्षात गेल्यावर संधी मिळत नाही. शार्दूल, तो आमच्यासारख्याकडे आला का लवकर मंत्री होतील. वसंत मोरेंना तर 1.5 वर्षापासून त्या माग लागलो. वसंत मोरेच्या मी किती मोठ्या पक्षात, त्याचा पक्ष आपला बायासारखाच आहे, त्यांचा बी आमदार एक, आमचाही 2. विशेष म्हणजे हे छोटे मोठे पक्ष काय करतात आप्पा, आपल्याला नुसते ठेवतात, तिकडे तिकडे ठेवतात, झेंडे बघवा आणि हे करत बसा. म्हणून तरुणांना माझी विनंती आहे, ठीक आहे तुम्ही एखादा पक्ष काढा, त्याच्याबरोबर मी युती करतो, चला
माझा पक्ष पटत नसला तो बरं. परंतु बांधवांनो, तुम्हाला तुमचं चॅलेंज आणि रस्ता तयार करायचा असेल तर स्वतःच्या दिमागाने चालण्याचा प्रयत्न करा. सारं पैशावरच होतं काय असं नाही, काय गरज नाही पैशाची. फक्त डेडिकेशन, डेवोशन आणि डिटर्मिनेशन पाहिजे. त्याग करायची, कष्ट करण्याची कुवत पाहिजे. आणि मलाच पाहिजे म्हणायची गरज नाही. मलाच पाहिजे, मला चेअर पाहिजे बिलकुल नाही. जनतेनं म्हणलं पाहिजे की तुम्ही बसावर. हा सन्मान तुम्हाला मिळाला पाहिजे. माझी आपल्याला विनंती आहे. बरेच वक्त्यांची भाषणं झाली, तुम्ही थांबलेला आहे, मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही. आमच्या इंडियाची शिक्षण पॉलिसी बदलली पाहिजे. या माध्यमातून मी आपलं, भारताच्या संसदेतले 3 खासदार आहेत. भारतातल्या 3ही खासदार, लोकशाहीचं मोठं मंदिर कुठं आहे तर लोकसभागृह आहे. तिथं लॉ मेकर आणि लॉ इम्प्लिमेंटर असतात. लॉ मेकर हा मेंबर ऑफ पार्लमेंट असतो आणि लॉ इम्प्लिमेंटर इज द कलेक्टर असतो. आपल्या बहुजन समाजाने ठरवलं पाहिजे आम्ही क्लार्क न बघता कलेक्टर बनलं पाहिजे, पोलीस न बनता कमिशनर बनलं पाहिजे आणि सरपंच न बनता खासदार बनलं पाहिजे. ही भूमिका आम्ही अदा केली पाहिजे. बांधवा, मारामारी वसंतराव मोरे आमच्या वार्डात होती. या मोरे इकडे गेलं का दांगडे तिकडे हे जातोय, मारामारी खेळत बोलतोय. पण सर्वात बजेट कुणाच्या हातात आहे? ही तिघं बसली ती ह्या तिघाच्या हातात आहे. सर्वात मोठी तिजोरी कुणाकडे आहे? मोदी साहेबाकडे आहे. दिल्लीमध्ये राजा राहतो, मुंबईमध्ये सुभेदार राहतो. आमची भांडणं सुभेदारी कशासाठी चाललेत? राजासाठी नाही चालली. जोपर्यंत तुम्ही राजा बनणार नाही तोपर्यंत तुमच्या गावाचा रस्ता, पाणी, नळ, नालं किंवा युनिव्हर्सिटी चांगली होणार नाही. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे. कॉर्पोरेट लाईफमध्ये करिअर करायची इच्छा होती, पण परत आल्यानंतर इंदापूरमध्ये 2014 पासून मी इंदापूरच्या पूर्ण लोकांमध्ये मिसळत गेले. कामानिमित्त माझं बरंचसं जाणं येणं तिथे वाढलं आणि राजकीय बॅकएंड सगळं मी बघायचे, पण फ्रंट एंडला कधी येईल आणि कधी काय करू शकेन ह्याचा मला तेव्हा तरी फार कॉन्फिडन्स नव्हता. 2019मध्ये जसं म्हणतात ना की वेन ऑपॉर्च्युनिटी स्ट्राईक्स इट स्ट्राईक्स व्हेरी हार्ड, आणि त्या मोमेंटला म्हणजे सगळ्यांना असं वाटतं. खरं तर आज पुरस्कार मिळतो त्याच्यामुळे इट इज आज आय कॅन डिस्कस अबाउट माय जर्नी अँड टॉक अबाउट इट टू ऑल. 2019मध्ये बाय इलेक्शन्स लागलेले जिल्हा परिषदचे, आणि तेव्हा माझ्या आजींना मुंबईमध्ये लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून त्यांना कॅन्सर डिटेक्ट झालेला. आणि त्या मोमेंटला न्यूजमध्ये आलं की बाय इलेक्शन्स डिक्लेअर झालेले आहेत आणि इंदापूरमधून एक यूथ फेस हवा आहे. सगळेच यूथ बऱ्यापैकी आले. मी मुंबईत होते, माझी मानसिकता खूप वेगळी होती त्या पॉईंट ऑफ टाईममध्ये, कारण माझ्या फॅमिलीला माझी खूप गरज होती. कॉल्स यायला लागले आणि 3 दिवसामध्ये मला डिसिजन घ्यायचा होता की जाऊन फॉर्म भरायचा आहे का जाऊन आपल्याला ह्या फील्डमध्ये जायचं आहे. त्यामुळे जेव्हा ऑपॉर्च्युनिटी आली आणि जेव्हा हे ओपनिंग मिळाली मी अजिबात प्रिपेअर्ड नव्हते. त्याच्यामुळे ते म्हणतात ना वेन यू द ऑपॉर्च्युनिटी केम इट स्ट्रक सो हार्ड, आय जस्ट ब्लाइंडली वेंट इन टू इट. पण गेल्यानंतर ॲक्च्युली असं जाणवलं की मी जे काही काम याच्या आधी करत होते, द काइंड ऑफ सेल्फ फुलफिलमेंट ह्या जॉबमधून मिळाली. ह्या लोकांपासून, लोकांना वेन यू आर सर्विंग पीपल, जेव्हा तुम्ही लोकांचे 10 प्रॉब्लेम्सपैकी 4 किंवा 5 प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता, द सेल्फ सॅटिस्फॅक्शन दॅट यू गेट ॲट द एंड ऑफ द डे, दॅट वॉज द मोस्ट फुलफिलिंग फॅक्टर. आणि जसं मी म्हटलं 3च वर्ष झाले आहेत या जर्नीमध्ये. माझा मतदारसंघ हा इंदापूर तालुक्यामध्ये बावडा लाखेवाडी आहे, जो खूप ग्रामीण भाग आहे. त्याच्यामुळे US आणि लंडनमध्ये शिकत असताना असं कधीच वाटलं नाही की आपण एवढ्या ग्रामीण भागामध्ये इतक्या ग्राउंड लेवलला जाऊन आपण काम करण्याची आपल्याला लाईफमध्ये कधी संधी मिळेल. पण जेव्हा संधी मिळाली आणि जेव्हा मी आता काम करत आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने एक खूप वेगळ्या पद्धतीचं एक सेल्फ सॅटिस्फॅक्शन ह्या कामामधून मिळते. आणि लोकांसाठी म्हणजे हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, रुरल इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या वेगवेगळे हायजीन सॅनिटेशन असेल, विमेन रिलेटेड इश्यूज असतील, ह्या सगळ्या विषयांमध्ये जास्तीत जास्त पद्धतीने मी काम करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या सहवासाच्या माध्यमातूनच आज देशाच्या पार्लमेंटमध्ये जाण्याची संधीसुद्धा मिळाली. 2014चं इलेक्शन कोणी लढायला तयार नव्हता सागर मेघेच्या विरोधात, तशी निवडणूक होती. ती सर्व महाराष्ट्रभर गाजली. ज्याला त्याला म्हणत होतो का मी म्हणत होतो का सागर आमच्याकडून तू भाजपमध्ये लढ, पण तो मात्र लढायला तयार नव्हता. तो म्हणजे भाजपची तर काहीच नाही, डिपाईट जप्त होती, याची परिस्थिती होती त्यावेळेस. आणि तयारी सागरची भरपूर, किती लावली असणार तर तुम्हाला माहीतच आहे काय परिस्थिती आहे. तर परंतु त्याही परिस्थितीत मी 2.5 लाख मतांना त्यावेळी जिंकलो.
2019मध्ये 2.25 लाख मतांना जिंकलो. आज मी दाव्यानं सांगू शकतो की माझ्या 9दा मी इलेक्शन लढलो, 9दा इलेक्शनला एकही पैसा माझ्या खिशातून गेला नाही. सर्व पैसा आमच्या लोकांनी या ठिकाणी लावला. आज मी युवकांना हेच सांगू शकतो का आपल्यासारखे युवक राजकारणात येणं ही आज काळाची गरज आहे. या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींनी सातत्याने युवकासोबत संवाद का करते. आता परीक्षा पे चर्चा, कारण युवकच ह्या देशाचं भवितव्य घडू शकते. आणि म्हणून सातत्याने या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी युवकासंघ क्रीडा क्षेत्रात असो की विद्यार्थी जीवनात असो किंवा राजकारणात असो, आणि म्हणून आज या पुरस्काराच्या माध्यमातून बरंच काही मला शिकायला मिळालं. मला कुस्तीचे तर भरपूर पुरस्कार मिळाले, पण हे पहिल्यांदाच मला पुरस्कार मिळाला याचा मला. जलील साहेबांनी सांगितले की आम्हाला कमी बोलायला मिळतात, नाही सर्वात जास्त यांनाच बोलायला मिळतात, कारण आमचा भाजप पक्ष मोठा असल्यामुळे आमचा नंबरच लागत नाही कधी. आणि जलील साहेबाचा पक्ष 2 खासदार असल्यामुळे त्यांना भरपूर बोला, कारण तेवढा वेळ द्यावा लागते. 10 मिनिटं 20 मिनिटं त्यांना वेळ द्यावाच लागते. बारणे साहेबाला सुद्धा वेळ द्यावाच लागते. पण आमचा केव्हा नंबर लागते आम्ही वाटच पाहत राहतो. 11 वाजता बसलो तो रात्री 8 वाजेपर्यंत काही नंबर लागत नाही, आणि मग नर्वस होऊन आपल्या घरी जावं लागते. ही परिस्थिती आमची राहते. परंतु अत्यंत चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतला. मी काही जास्त या ठिकाणी बोलणार नाही, परंतु युवकाच्या माध्यमातून एकच सांगू शकतो की युवकाच्या देशाचं भवितव्य घडू शकते. युवकच राजकारणात येतात. आपण पाहिलो पार्लमेंटमध्ये जे युवक आहे कसे बोलते, म्हणजे त्यांच्या बोलण्यामध्ये काही शिकण्याजोगतं आहे. आता मलाही 70 वर्षाचा काळ झाला. आज मी 70 वर्षाचा जवळजवळ झालोच आहे. येणाऱ्या काळात हेच मी देवाला विनंती करतो की माझ्या हातून एक चांगले मल्ल घडाव्या. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष बनल्यानंतर माझं एकच लक्ष आहे की हा महाराष्ट्राचा पैलवान हा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मारायलाच पाहिजे हे माझं मनापासून इच्छा आहे. राजकारणात कारण अनेक मल्ल या महाराष्ट्रानं तयार केले. या महाराष्ट्राचा एक इतिहास आहे की ज्या वेळेस उत्तरेकडून या महाराष्ट्रावर चाल झाली त्या वेळेस महाराष्ट्रानं त्याला रोखण्याचं काम केलं. औरंगजेबानं ज्यावेळेस या महाराष्ट्रावर चाल केली आणि अनेक राजाला हरवलं, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना त्याला परतून लावण्याचं काम केलं. हा इतिहास आहे. कुस्तीच्या क्षेत्रात बी आम्ही पाहतो की ज्यावेळेस सादिक पंजाबीने या महाराष्ट्रावर चाल केली, अनेक पैलवानांना चित मारलं, त्यावेळेस मारुती मानेने त्याला चित मारून या महाराष्ट्राची शान राखली. ज्या तालमीमध्ये आम्ही शिकलो त्याच तालमीच्या सतपालने या महाराष्ट्रावर चाल केली आणि हरिश्चंद्र बिराजदारनं त्याला चित मारून या महाराष्ट्राची शान राखली. असा या महाराष्ट्राचा वैभव, महाराष्ट्राचा इतिहास आहे. आणि या महाराष्ट्राच्या युवकाला जपणं हे तुमचं आमचं काम आहे. आज या ठिकाणी जाधव साहेबांनी अत्यंत चांगला कार्यक्रम घेतला, पुरस्कार बी आम्हाला दिला. त्या पुरस्काराचा आम्ही येणाऱ्या काळात या युवकासाठी उपयोग करू हेच मी या ठिकाणी सांगू. मी सुरुवातीच्या कालावधीमध्ये काँग्रेसमध्ये काम केलं. मी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं, महापालिका स्थायी समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलं, 5 वर्ष विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलं, 10 वर्ष गटनेता म्हणून काम केलंय. आणि खूप ह्या अनुभवातून मी लोकसभेमध्ये गेलो आणि लोकसभेमध्ये काम करत असताना या सगळ्या बाबतीमध्ये अनेक मित्रपरिवार खरं तर जोडत गेलो. आम्ही लोकसभेमध्ये काम करत असताना जलीलजी माझे मित्र आहेत, अनेक पक्षाचे, अनेक राज्यातील मित्र आहेत. हे मित्र जोडवण्याचं काम केलं. तुमच्यामध्ये तुमचा आत्मविश्वास जर निर्माण केला तर तुम्ही चांगलं काम करू शकतो. मी खास करून शार्दूलजी तुला मनस्वी धन्यवाद देईन. कमी वयामध्ये तू खूप चांगलं काम करतोय. देशामध्ये संसदेमध्ये चांगले युवक निवडून जावे, चांगल्या विचाराचे जावे, त्यांना देखील संधी मिळावी आणि त्यांना चांगला अनुभव
या परिषदेच्या माध्यमातून यावा, युवा संसद परिषदेच्या माध्यमातून यावा. आणि म्हणून एक युवकांनी घेतलेला एक चांगला उपक्रम म्हणून तुझ्या चांगल्या उपक्रमाला मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो. तसं सुधाकरराव आणि आमची जुनी मैत्री आहे, जुनी ओळख आहे. माझे शिक्षण मंत्री प्राध्यापक रामकृष्ण मोरे माझे गुरु राजकारणातले, मी त्यांच्यामुळं राजकारणामध्ये आलो. जाधवराव त्यावेळेस तिथं यायचे सरांकडे डेक्कनला त्यांच्या घरी, आणि तेव्हापासूनचा माझा संबंध. शेवट राजकारणात अनेक मंडळी भेटतात. या देशाच्या राजकारणाला, लोकशाहीला आपण कधी देखील खरं तर नावं ठेवू नये. आपल्यातला जो दुर्गुण आहे तो जनतेपुढं आणा. जगभरातल्या देशाच्या तुलनेनं अनेक जाती धर्माचे लोक या देशामध्ये राहतात, तरी देखील ही लोकशाही प्रबळ आहे. या देशात स्वातंत्र्यापूर्वी काहीच तयार होत नव्हतं. जे जे राज्यकर्ते या देशामध्ये आले त्यांनी काम केलेलं आहे. शेवट काम करणाराच चुकतो. तुम्ही घराच्या बाहेर जर निघाला नाही तर तुम्हाला ठेचच लागणार नाही. आणि म्हणून जो काम करतो, ज्या चांगल्या कामाचं निश्चित कौतुक झालं पाहिजे, आणि जो चुकी करतो किंवा चुकीचं काम करतो त्याला देखील तेवढ्याच पद्धतीने विरोध देखील केला पाहिजे. आणि म्हणून काम करत असताना आपण एक निस्वार्थीपणे, देशप्रेमाने, देशसेवेच्या दृष्टिकोनातून काम करा, अशा प्रकारच्या शुभेच्छा व्यक्त करतो. आपले शिवसेनेचे एक आमदार होते, माझे आमदार, त्यांनी मला म्हटले की तू शिवसेनेत आहेस का. माझ्या मनाला ती गोष्ट इतकी लागली, आणि मी 2003 सालापासून इतकं काम केलं की ज्यावेळेस 2006 साली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली, आणि मी पहिल्यांदा ज्यावेळेस मी मुलाखतीसाठी गेलो, पुणे शहरातल्या सगळ्यात मोठ्या प्रभागाचा मी नगरसेवक झालो, त्यावेळेस मुलाखतीला गेल्यानंतर माननीय दीपक पायगुडे साहेब समोर होते. मुलाखत चालू झाली, आणि मुलाखत, माझा वॉर्ड हा पुण्यातला सगळ्यात शेवटचा वॉर्ड, 141 नंबरचा. मी मुलाखतीला गेलो, सगळेजण उठून उभे राहिले आणि बाहेर निघाले. मी सगळ्यांना म्हटलं, साहेब माझी मुलाखत कधी घेणार. पायगुडे साहेब त्यावेळेस बोलले, तुझी मुलाखत? तुझी कसली मुलाखत? तू नगरसेवक झालेला आहेस. म्हणजे मी 2003 ते 2007 असं काम उभं केलं की 2007च्या निवडणुकीत माझ्यासमोर एकही नगरसेवक नव्हता, आणि मी त्या ठिकाणी निवडून आलो. आणि तेव्हापासून तर आजपर्यंत मला वाटतं की जे प्रकल्प मी कात्रज परिसरामध्ये उभे केले, बायोगॅसचा प्रकल्प असेल, फुलराणीचा प्रकल्प असेल, जी फुलराणी ही पुणे शहरातली, महाराष्ट्रातली पहिली स्थानिक स्वराज्य संस्थांमधली फुलराणी ठरली की जिने महानगरपालिकेला 29 लाख रुपये उत्पन्न एका वर्षात प्राप्त करून दिलं. आणि मी पुणे महानगरपालिकेचा पहिला नगरसेवक ठरलो ज्यांनी महानगरपालिकेला पैसे दिले. महाराष्ट्रातला सर्वात उंच झेंडा, ज्यावेळेस मी मलेशियाला गेलो, मी प्रत्येक एक माझं विजन ठेवलं होतं की दरवर्षी आपण जातो फॉरेन कंट्रीजमध्ये, आपण फिरायला जातो, बाहेर जातो, तिकडं जाऊन आपण नुसतं पाहून येतो, परंतु पाहून आल्यानंतर त्या गोष्टी आपल्याकडे झाल्या पाहिजेत. आपल्या वॉर्डामध्ये ते कुठंतरी काहीतरी आपल्याला करता आलं पाहिजे. या भावनेतून मी दरवर्षी कुठल्या ना कुठल्या एका बाहेरच्या देशात जाऊन यायचो. मी दुबईला गेलो, भारतातला सगळ्यात मोठा फाउंटन मी कात्रजमध्ये करून दाखवला. मी सिंगापूरला गेलो, सिंगापूरची नाईट सफारी पाहिली, त्या ठिकाणची फुलराणी मी कात्रजमध्ये उभी करून दाखवली. मी मलेशियाला गेलो, मलेशियातला जगातला सगळ्यात पहिला मोठा झेंडा मलेशियामध्ये लागला, तो मी महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा झेंडा कात्रजला करून दाखवला. जगातली सगळ्यात मोठी मुरुगन स्वामींची मूर्ती मलेशियामध्ये आहे, मी पांडुरंगाची सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली मूर्ती मी कात्रजला करून दाखवली. म्हणजे असे अनेक प्रकल्प मला करता आले. सन्मान्य राजसाहेब ठाकरेंनी मला संधी दिली. मी पुणे शहराचा विरोधी पक्षनेता 2012 साली झालो. जवळजवळ 14 महिने मी विरोधी पक्षनेता होतो. महानगरपालिकेतल्या अनेक प्रकल्प मी, म्हणजे असे माझे पत्रकार मित्र इथं आहेत की ज्या एखाद्या प्रकरणात मी कधी हात घालतो, पूर्ण अभ्यासपूर्ण आणि टॉप टू बॉटम त्याचा अभ्यास केल्याशिवाय मी कुठल्याही विषयामध्ये हात घालत नाही. आजपर्यंत महानगरपालिकेच्या इतिहासात एक अतिरिक्त आयुक्त आणि एक उपायुक्त अशा 2 अधिकाऱ्यांना निलंबित करणारा मी एकमेव नगरसेवक आहे.